तर नमस्कार भावांनो, तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. भावांनो, आज आपण गणेश उत्सवानिमित्त एक बॅनर डिझाईन केले आहे. सत्यनारायण महापूजा यानिमित्त एक बॅनर डिझाईन केले आहे. याची तुम्हाला PLP फाईल दिली आहे. ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. या आजच्या व्हिडिओला पासवर्ड वगैरे नाही, तरी व्हिडिओ पूर्ण बघा. जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर सगळ्यात पहिल्यांदा पिक्सल लॅब ओपन करायचं आहे. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर हे डिफॉल्ट आहे, हे डिलीट करून घ्यायचं आहे. डिफॉल्ट डिलीट केल्यानंतर इथं 3 डॉटवर जायचं आहे. ओपन PLP फाईल यावर क्लिक करायचं आणि जी मी तुम्हाला PLP फाईल दिली आहे ती ओपन करून घ्यायची. हे अशा तऱ्हेनं ओपन झालेली दिसेल. तर बघू शकता, हे आपले गणपती बाप्पांचा फोटो आहे. त्यानंतर इथं मंडळाचं नाव आहे. त्यानंतर इथं श्री सत्यनारायण महापूजा. त्यानंतर खाली सर्व डिटेल्स वगैरे हे ठिकाण आहे. तर पहिल्यांदा सर्व लेअर आहेत या हाईड करून घ्यायचे आहेत. हे तुम्हाला समजेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लेअर हाईड करून घेतलेले. तर सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंडची साईज बघू शकता. 3x2चा हा बॅनर डिझाईन बनवलेले आहे आपण. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक बॅकग्राऊंड घेतलं आहे, बघू शकता. त्यानंतर आपल्या बाप्पाचे फोटो घ्यायचा आहे, बघू शकता. फोटो घेतलेला आहे. त्यानंतर श्री गणेशाय नमः, यामध्ये तुम्हाला श्री गणेशाय नमः हा मराठीमध्येच टायपिंग करून दिलेलं आहे. त्यानंतर इथं मंडळाचं नाव घेतलेलं आहे. हे मंडळाचे नाव आहे, त्यासाठी आपण DJ शिवा हा फॉन्ट वापरलेला आहे. तो तुम्ही युनिकोडमध्ये जाऊन कन्वर्ट करू शकता. त्याच्यानंतर त्याच्याखाली श्री सत्यनारायण महापूजा यासाठी आपण इन्फिनिटी फॉन्ट वापरलेला आहे, बघू शकता. इन्फिनिटी फॉन्ट वापरला आहे यासाठी आपण. त्यानंतर इथं खाली आहे बघा, आपणास कळविण्यास आनंद होत आहे की हे सर्व मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. त्यामुळे याला काही युनिकोडची गरज लागणार नाही. त्यानंतर इथं ठिकाण आपण टाकायचं आहे. त्यासाठी पण आपण मराठीतच टायपिंग केलेलं आहे. याला पण काही युनिकोडची वगैरे गरज लागणार नाही. त्यानंतर होऊ शकता खाली आयोजक जय भवानी मित्र मंडळ, यासाठी आपण इन्फिनिटी फॉन्ट वापरलेला आहे. त्यानंतर शेवटला हे तुमचा लोगो, हे बघू शकता. इथं तुम्ही लोगो तुमचा टाकू शकता. त्यानंतर या पद्धतीने अशी तुमची बॅनर डिझाईन पूर्णपणे तयार झालेला आहे बॅनर. त्यानंतर इथं 2 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे. तर सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला कस्टमच ठेवायचं आहे. त्यानंतर सेव्ह टू गॅलरी यावर क्लिक करायचं आहे. तुमची बॅनर ही डिझाईन सेव्ह झाली होईल. त्यानंतर तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता. बॅनरची साईज आपण बघू शकता. 2.8 MBचा बॅनर झालेला आहे. फुल कडक झालेला आहे बॅनर डिझाईन. तर भावांनो, असंच सपोर्ट करत राहा. आपल्या चॅनलवर असेच प्रकारचे नवीन व्हिडिओ येत असतात. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.